जय शिवराय ताई. उद्या आहे महिला दिन. सर्व माझ्या ताईंना, माझ्या बहिणींना आणि महत्वाचं माझ्या आईला सर्वांना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिन नक्की म्हणजे काय? अशा महिलेचा सन्मान किती महिला आज उंच शिखरावरती काम करत आहे. आपल्या घरामध्ये एक स्त्री जी राबते ती आपली आई, तिचा हा सन्मान. आपली बहीण आपल्या सर्व कामामध्ये मदत करते, तिचा हा सन्मान. जगामध्ये प्रत्येक ठिकाणं, जगामध्ये ताटमानेनं जी आज महिला राबते तिचा हा सन्मान. प्रत्येक देवीमध्ये आई जगदंबा माता, आई तुळजाभवानी माता, आई महालक्ष्मी माता, प्रत्येक शक्तिपीठापैकी जे शक्तिपीठ आहेत आज त्यांच्यामध्ये या स्त्रीचा जो वास करत आहे ती शक्ती आहे, आदिशक्ती माया. तर अशा सर्वांचा हा सन्मान म्हणजे उद्याचा महिला दिन. महिला दिनानिमित्त मी एक तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो, आता सध्या जी वातावरण चाललेलं आहे हे खूप वाईट पद्धतीचं वातावरण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. प्रत्येकाने विशेषतः काळजी घ्या. एखाद्या ठिकाणाला जाता तुम्ही आपल्या घरच्यांना सांगा, ज्या गाडीमध्ये तुम्ही बसताय त्या गाडीचा नंबर आपल्या घरच्यांना पाठवा, त्या माणसाचा नंबर त्यांना पाठवा, ते लोकेशन त्यांना सांगा, म्हणजे पुढची येणारी वाईट वेळ ही तुमच्यावरती येणार नाही. आणि स्वतः प्रत्येक ताईनी, बहिणींनी, सर्वांनी हा माझा मेसेज ऐका. प्रत्येक ताईला हा मेसेज सांगा, पुढेही शेअर करा. प्रत्येक ताईंनी शस्त्र प्रारंगत ही विद्या शिका, कराटे शिका, लाटेकाठी शिका. जसं की श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आदिशक्ती माया ज्या महिला होत्या आज स्वतः रक्षण स्वतः करत होत्या. जसे की राणी लक्ष्मीबाई, येसुबाई महाराणी, राजमाता जिजाऊ या सर्वांनी स्वतःचं रक्षण स्वतः केलं, तलवार घेऊन उभं राहिल्या. आज जी राक्षस वृत्तीची लोक आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये तलवार होती. आज तुम्हीही शस्त्र पारंगत विद्या शिका आणि स्वतःचं रक्षण स्वतः करा. कुणीही तुमच्या मदतीला येणार नाही. स्वतःचं रक्षण स्वतः करा. पुन्हा एकदा ज्या महिला आहेत त्या सर्वांना, ताईंना, बहिणीला आणि आईला माझ्याकडून तुम्हाला महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी जी परस्त्री आहे बाहेरची, आई बहीण समान त्यांना वागणूक द्या. त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा. सर्व जातीय सर्व धर्मीय जे बांधव आहेत सर्वांनी एकत्र या. ही लढाई तुमची नाही, ही सर्व लढाई आपली आहे. जिथं अन्याय घडतो त्या ठिकाणी आपण एकत्र येऊ आणि हा विनाश थांबवू. कारण एकाची ताकद काहीच होणार नाही. सर्व लोकांची ताकद एकत्र येऊन द्या. ही ताकद